आमची जत्रा नॉनव्हेजची होती. नॉनव्हेज म्हणलं की वाटण कुटण तर आलंच. त्याची तयारी आम्ही तिन्ही जावांनी करून घेतली. स्वयंपाकासाठी लागणारे सर्व भांडी घेऊन सासूबाई पुढे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत माही सुद्धा गेली होती. मस्त आवरून निघालो. जाताना ऊन लागत होतं म्हणून डोक्यावर पदर घेतला होता. तिथे पोहोचल्यावर आधी देवाचं छान दर्शन घेतलं. त्यानंतर स्वयंपाक करायला आले. सर्वात पहिले तर गोड नैवेद्य असतं. गव्हाच्या हातावरच्या चपात्या, साखर आणि खोबरं ते खाऊन संपवल्यानंतर मग दुसरा राऊंड सुरू होतो. ते म्हणजे बाजरीच्या भाकऱ्यांचा. भाकऱ्या झाल्यानंतर मग तिसरा राऊंड ते कट केल्यानंतर आधी तर आळणी शिजायला ठेवलं. कांदा टोमॅटोची छान फोडणी दिली आणि झाल्यानंतर ते काढून मग घरून आणलेलं वाटण आणि हे काही मसाले घालून परतून घेतलं. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा एकटीने एवढं केलं असेल, पण मनोज आणि सासूबाईंनी सुद्धा ह्यात तेवढीच मदत केली होती. आणि एवढी पब्लिक असते बरं का आमच्या जत्रेला. जत्रा उशिराच झाली होती म्हणून राहीने तिथेच एक छान झोप काढली आणि आम्ही स्वयंपाक करून दमलो होतो म्हणून माही आमचं मनोरंजन करत होती. आणि ह्या आमच्या मोठ्या सासूबाई आहेत म्हणजेच मनोजच्या मोठ्या काकी. त्यांच्याच सांगण्यावरून मी त्यांचा हा एक व्हिडिओ घेतला आणि ह्या त्यांच्याच मोठ्या सुनबाई आणि आमच्या सर्वांच्या मोठ्या जाऊबाई सुद्धा. आणि ह्या तर तुम्हाला माहितच आहे, आमच्या ताई आपल्या व्हिडिओमध्ये तर सतत असतातच. ते झाल्यानंतर जेवण केलं आणि सगळं आवरून वगैरे घरी आलो आणि येताना माहीला जाम झोप लागत होती तरी बाय करायचं काही थांबली नाही.